तर गणेशजीसोबत एक मोठा अपघात झाला, त्याच्यामुळे त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि बहुतेक पायाचं ऑपरेशन पण करावं लागणार आहे. आणि हे घर मी म्हणजे हा फ्लॅट सोडत आहे आणि नवीन फ्लॅटमध्ये जात आहे. त्याच्यासाठी आम्ही फर्निचर पण बुक केलं. परंतु मी चांगली म्हणजे भोगीची तयारी करत होती आणि अचानक मला एक कॉल आला आणि कळलं की गणेशजीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या पायाचं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्याच्यानंतर हे मी फर्निचर केलेलं आहे माझ्या न्यू फ्लॅटसाठी बुक, जे तुम्हाला लवकरच आता या त्या फ्लॅटमध्ये आम्ही घेऊन जाणार आहे. त्याच्यामध्ये मी भरपूर म्हणजे आणि हे देवघरसुद्धा घेतलेलं आहे. आणि भोगीचा दिवस होता म्हणून तिळाचे, शेंगदाण्याचे लाडू केले, बाजरीची भाकर टाकली आणि त्यासोबतच भोगीची भाजी पण करून ठेवलेली होती. तर काय संकट आलं आणि हे घर सोडून आम्ही कुठं जात आहे आणि नवीन घरासाठी फर्निचर काय काय घेतलं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झालं वर्कआउट? गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे भोगी. तर सर्व क्लिनिंग झालेलं आहे, बघू शकता. सर्व आवरून पण झालेलं आहे. माझ्यासाठी आंघोळीसाठी ठेवलेलं आहे पाणी. सगळ्यात अगोदर स्वराने आंघोळ केलेली आहे आणि मी क्लिनिंग केल्यानंतर तिने पोछा मारलेला आहे. आता ती पूजा वगैरे करत आहे. स्वराज, तिला त्रास नको देऊ. आणि सर्व क्लिनिंग झालेलं आहे, बघू शकता. ओके. तर मी पण आता आंघोळ वगैरे करून घेते. मग मला जायचं आहे मार्केटमध्ये, म्हणजे तीळ वगैरे आणायचे आहेत आणि लाडू वगैरे करायचे आहेत. त्याच्यात मी फ्लॅट बघितलेला आहे दुसरा, तर तो पण आम्हाला चेंज करायचा आहे येणाऱ्या 1-2 दिवसात. तर चला, सगळ्यात अगोदर फ्रेश वगैरे होऊन घेते, जेणेकरून म्हणजे पुढचे कामं पटापट करता येणार. तर चला, कंटिन्यू बनून राहा. संकट डबक्या पावलांनी येत असते आणि तशी पण भोगी म्हणतो ना, तर त्या दिवशी काहीतरी वाईट घडतच असते. आणि अक्कलकोटला जाताना सुद्धा आमचा ॲक्सिडेंट होतच होता, परंतु कसं तरी आम्ही त्यातून बचावलं. परंतु दुसरं संकट आमचं वेटच करत होता. इथं गणेशजीने मला कॉल लावला आणि डायरेक्ट मला हे कंडिशन दिसली आणि त्याच्या वेळेस मला खूप वाईट वाटलं की भोगीच्या दिवशी हे काय करून बसले. तर झालेलं असं की संक्रांतला त्यांना इकडे यायचं होतं म्हणून त्यांनी नाईट शिफ्ट घेतली आणि नाईट शिफ्टमध्ये त्यांना झोप लागली की कोणी आवाज दिला, असं ते सांगत होते की कोणीतरी मला आवाज दिला. आणि तेवढंच ते क्रेनर की काय असते, म्हणजे ज्याच्यावर सामान वगैरे ठेवून ते कंपनीत असं गोल गोल म्हणजे ट्रेनसारखं फिरत असते, तर त्याच्यात त्यांचा पाय गेला आणि ते पूर्ण बंद होईपर्यंत त्यांचा पाय त्याच्यातच राहिला. त्याच्यामुळे त्यांची जे म्हणजे खालचा घोटा असतो तर तो सरकलेला आहे. तर डॉक्टरने आता फ्रॅक्चर लावलेला आहे आणि बहुतेक प्लेट की काहीतरी बसवावं लागते आणि पायाचं ऑपरेशन पण त्यांच्या करावं लागणार आहे. तर असा मला त्यांचा व्हिडिओ कॉल आला आणि खरंच माझं डोकं काम नव्हतं करत की काय करू आणि काय नाही. आणि काही लोक म्हणतात तुझ्यासोबत असं का होते, तुझ्यासोबत का असं होते. तर आणि मला खूप वाईटही वाटलं तेव्हा, कारण कसं आहे की एवढंसुद्धा वाईट कंडिशनमध्ये आपण कोणाला सोडू शकत नाही किंवा हे करू शकत नाही. त्याच्यामुळे ते मला घाबरत होते सांगायला की बाबा असं असं माझ्यासोबत झालेलं आहे म्हणून. आणि माझ्या या फ्लॅटमध्ये पाण्याचा एवढा प्रॉब्लेम सुरू होता, एक तर ते टेन्शन मला मोठं होतं आणि मी फ्लॅट शोधतच होती. तर मला खूप छान फ्लॅट भेटलेला आहे, तर तो फ्लॅट वगैरे मी बुक करून ठेवला. त्यांना डिपॉझिट दिलं आणि फर्निचर पण मी बुक केलं. आणि त्याच्यानंतर मला कळालं की यांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते प्लॅस्टर लावून घरी येणार आहे. आता मोठा प्रश्न मला हा पडला होता की यांना मी आता वर्क कशी घेणार, तेच मला कळत नव्हतं. सगळ्यांनी माझ्या शॉपिंग सेंटरच्या ग्रुपला जॉईन व्हा. समोर मी नंबर दिलेला आहे, तिथे मी तुमच्या म्हणजे महिलांचे जे महत्त्वाचे प्रोडक्ट आहे ते टाकणार आहे, तिथून तुम्ही खरेदी करू शकता. माझं पहिलं प्रोडक्ट आहे 5-in-1 फेशियल मसाजर. याच्यासोबत तुम्हाला स्क्रबची बॉटलसुद्धा येणार आहे. 5-in मसाजरमध्ये 5 प्रकारचे ब्रश येतात. एक एक ब्रश यूज करा आणि तुमच्या चेहऱ्याची मसाज करा. फेशियलमुळे काय होते की वरच्यावर फेशियल केल्यामुळे तुमचा टॅन कमी होतो आणि तुमची त्वचा ग्लोईंग होतं आणि रक्ताभिसरण सुधारते. तर सगळ्यात पहिले स्क्रब लावायचा आहे आणि मसाजर एक ब्रश येतो त्याने तुम्हाला असं फिरवायचं आहे 10 ते 15 मिनटं. नंतर मसाजरने मस्तपैकी 10 ते 15 मिनटं मसाज करा आणि मानेची सुद्धा मसाज करू शकता. तिसरा ब्रश लावल्यानंतर बघू शकता सगळं ते जे आहे स्क्रब ते तुमची स्किन अब्झॉर्ब करते. त्याच्यानंतर एखादं टोनर लावा. घरच्या घरी तुमचं फेशियल झालेलं आहे. आता वेळ आणि पैशांची बचत करा, फेशियल मसाजर घेऊन या. आता हे घेण्यासाठी तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर हाय पाठवायचा आहे आणि तुम्हाला व्हॉट्सअप माझा ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुम्ही मस्त मस्त शॉपिंग करू शकाल. बघा माझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे, तेव्हा नक्कीच खरेदी करा. ओके बाय. तर नवीन फ्लॅटमध्ये आम्ही राहायला जात आहे.
तर तिथं अजिबात फर्निचर नाही आणि या घरात आम्हाला फर्निचर वगैरे होतं, तर त्याच्यासाठी मी सोफा कम बेड बुक केला. त्याच्यानंतर एक म्हणजे कपडे वगैरे आणि पैसे वगैरे ठेवायला आपल्याला कपाट पण लागणार होतं, तर एक कपाट बुक केलं. त्याच्यानंतर माझ्या घरचं जे देवघर आहे ते मी आईला देणार आहे, तर मी एक स्वामींचं देवघरसुद्धा म्हणजे बुक केलेलं आहे. त्यासोबतच एक ड्रेसिंग टेबल बुक केला आणि कॅम्प्युटर किंवा टी व्ही ठेवण्यासाठी एक असा टेबल पण बुक केला, जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ तर हेच फर्निचर आपल्याला तिथं कामात येणार. तर सोफा, हे कपाट आणि हे देवघर कसं वाटलं तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. तर चला, त्याच्यानंतर फर्निचर बुक केल्यानंतर आम्ही घरी आलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही जेव्हा सांगू तेव्हा तुम्ही तिथं घेऊन जावा. तर संपूर्ण फर्निचर हे 45,000चं झालेलं होतं. काही पैसे त्यांना म्हणजे भरलेले आहेत, काही पैसे बाकी आहे. तर येताना मला खूप वेळ झालेला होता आणि घरी स्वयंपाक पण बाकी होता, तर म्हणून मी काय केलं की रस्त्यानं असतानाच ब्लिंकिटवर ऑर्डर टाकून दिली होती आणि अख्ख्या 10 मिनटात सर्व सामान घरी आलं होतं. त्या सामानात मी तेलाचे पाऊच मागितले होते, पालक बोलावला होता, कांद्याची पात बोलावली होती, मिक्स भाज्या बोलावल्या होत्या, त्याच्यानंतर बादशाह मसाला, पालक म्हणजे इव्हन सर्व मी बोलावलेलं होतं, शेंगदाणा, गूळ, तीळ म्हणजे जे काही मला आवश्यक आहे. आणि माझं कसं लसण वगैरे सोलणं होत नाही, तर सोललेला लसणसुद्धा मी ब्लिंकिटवरून मागितला आणि तो मला खूप छान भेटला. त्याच्यानंतर मला भोगीची भाजी करायची होती, म्हणून सर्व मसाला काढून घेतला, सर्व भाज्या चिरून घेतल्या आणि सगळ्यात अगोदर मी भोगीची भाजी केली. भोगीची भाजी मी एक्स्ट्राच करूनच घेतली होती, कारण मला माहिती होतं संध्याकाळी गणेशजी येणार आहे, त्याच्यामुळं एक्स्ट्राच स्वयंपाक बनवून ठेवायचा, जेणेकरून संध्याकाळी फक्त गरम गरम आपल्याला भाकरी टाकल्या की झालं. त्याच्यामुळे मग मी इथं मस्तपैकी भोगीची भाजी केलेली आहे आणि त्याच्यानंतर तीळ टाकून बाजऱ्याची भाकर केली. नंतर स्वरानं जेवण केलं, स्वराजनं पण जेवण केलं, मी पण जेवण केलं. आणि माझं मन तर कशातच लागत नव्हतं, कारण ते गणेशजीच्या पायाला लागलेलं होतं, त्याच्यामुळे मला पुरं असं टेन्शन पण येत होतं. परंतु मुलांच्या समोर तर आपल्याला हॅपीच राहावं लागतं. जशी मी आनंदी होती संक्रांतीसाठी, की जसं भोगी आहे, संक्रांत आहे, तशी एक्साइटमेंट मला काहीच राहिली नव्हती, कारण की त्यांच्या पायाला लागलं होतं ते बघून. आणि एका ना म्हणजे संक्रांतीला असं पण झालेलं होतं की त्याच्या आधीच्या हाताला त्यांना लागलेलं होतं. का संक्रांतीला असं होते ना, मला तेच कळत नाही. त्याच्यानंतर मी मस्तपैकी जेवण केलेलं आहे आणि स्वरासुद्धा जेवण करायला बसलेली आहे. त्याच्यानंतर झाली संध्याकाळी. स्वरा आणि स्वराज मस्तपैकी क्लासला गेले आणि दोघं पण विचारत होते, पप्पा कधी येणार, कधी येणार, कधी येणार. आई होती ना, त्याच्यामुळे हे सर्व आईच करत होती, परंतु आता आई नसल्यामुळे हे सर्व जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आणि आपण जर काम म्हटलं ना, तर मग मुलांनी लाडू वगैरे कसे खायचे, काय खायचे, त्याच्यामुळे मग मी रात्री 8-8:30 वाजता शेंगदाणे आणि थोडेसे तीळ वगैरे भाजून घेतले आणि मुलांसाठी आणि गणेशजीसाठी, कारण आता ते येणार तर त्याच्यामुळं त्यांना पण हे द्यावं लागणार म्हणजे चांगलं जेवण वगैरे, लाडू वगैरे, तर त्यांच्यासाठी पण केलेले आहे. बघू शकता, काळे आणि पांढरे तिळाचे मिक्स लाडू केले आणि शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत. तर मला खूप टेन्शन आलेलं होतं, परंतु कसं आहे, गणेशजी ज्या कंपनीत काम करतात तिथं ESIC जे म्हणजे काय असतात, काहीतरी म्हणतात त्याला, ती सर्व्हिस लागू असल्यामुळे त्यांचा संपूर्ण दवाखान्याचा खर्च हा कंपनीने केला होता. मला एकही रुपया लावा लागला नाही किंवा त्यांनाही. प्लस आता जेवढ्या दिवस त्यांना सुट्टी राहणार आहे तेवढ्या दिवस त्यांचं पेमेंट बंद नाही राहणार आहे, तर त्यांना पेमेंट कंपनीच देणार आहे. ESIC सर्व्हिस असल्यामुळे खरंच खूप छान फायदा झाला त्यांचा. तर मग मी ओला वगैरे बुक करून दिली आणि नंतर मी गरमागरम भाकरी वगैरे टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर गणेशजी खाली आलेले होते. आणि इथून तर असा खडतर प्रवास होता की मी खरंच तुम्हाला सांगू शकत नाही, की म्हणजे पहिल्यांदा मला पस्तावा आला होता की मी हा फ्लॅट का घेतला. कारण समजा एखाद्या माणसाला जर असं लागलं तर कसं घेऊन जायचं वर. त्याच्यात ना 12 वाजले होते गणेशजीला यायला आणि सर्व लोक झोपले होते. दाखवा मग ते रॉडने दाखवला काय दवाखान्यात, ते तर सुचलं गणेशजी पण. मग तुम्ही दाखवा लागत होतं ना ते. मला सुचेन काय ते दाखवून ते दाखवून. बघा, आम्हाला एवढे फ्लोअर चढायला भारी चाललं आहे. आत्ता कुठं आम्ही 3ऱ्या फ्लोअरला आलेलो आहोत. एक तर मी माणूस नाही आहे की माझ्या नवऱ्याला अशी उचलून घेऊ शकेल. बिचारा चालत आहे तसे. त्याला म्हटलं तुम्ही असं समजा की मला लय राग आला मोहिनी तुझ्यावर असं म्हणत. आता गणेशजी आपण 4थ्या याच्यावर जातो, एवढं चढलो की मग अजून एक चढलो की मग आपण डायरेक्ट आपल्या घरी. अरे कल्ला नका करू ना. टी-शर्ट खाली कर बोलले तू पुन्हा. सुजला गणेशजी तो हात.
तो रॉट काढायला लागत वाटते या वर्षात ती ESIC आहे तर त्याच्यात भेटते ना काढून गणेशजी. तू सगळं करून आणि सर्व लोक झोपल्यामुळे मी तर त्यांना म्हणजे धरू शकत नव्हती किंवा उचलू पण शकत नव्हती. तर त्यांच्यामुळे मी त्यांना आयडिया दिली की तुम्ही एक एक पायरी मागं सरकत जा आणि अशा पद्धतीने तुम्ही वर जा. तर असं करत करत कसं तरी मी त्यांना 5th फ्लोअरला आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही घरात आलो. घरात आल्यानंतर फ्रेश झालो आणि सगळ्यात पहिले गणेशजीने जेवण केलं, कारण सकाळपासून त्यांनी जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं. तर इथं मी बाजऱ्याची भाकर आणि भोगीची भाजी वगैरे करून ठेवलेली होती. तर आता तिकडं मी फ्लॅट केलेला आहे तो 3rd फ्लोअरला आहे. पाण्याचा प्रॉब्लेम अजिबात नाही आहे. आणि ही भाकरी ना जळलेली होती, कारण की गणेशजीला मी आणायला गेली तर ती ताव्यावरच राहिली होती. तर ती भाकरी मी घेतली बाकीच्या गणेशजींना देणार आणि अशा पद्धतीने जेवण वगैरे केलं. आणि जेवण वगैरे केल्यानंतर त्यांच्या पायाला भरपूर असं म्हणजे दुखत होतं, त्याच्यामुळे त्यांना खूप अशा त्रास आणि वेदना होत होत्या. मग मी त्यांना मेडिसिन वगैरे दिलं आणि असा होता माझा आजचा दिवस. लवकरच आपण न्यू फ्लॅटमध्ये जाणार आहे. तर असा होता आजचा आमचा दिवस. आता आम्हाला हा फ्लॅट खाली करायचा आहे. इथं म्हणजे फ्लॅट सोडायची तर अजिबात इच्छाच नव्हती माझी, परंतु तिकडला ते 14 कॅन्सल झाला. तो फ्लॅट बुक केला तर तो त्याला आता 1 वर्ष लागेल बांधायला, म्हणून इथं जवळच खूप छान फ्लॅट भेटलेला आहे 1 BHK आणि खूप छान फ्लॅट आहे. तर तिथं आता म्हणजे काल भेटला मला तो फ्लॅट, म्हणून मी बुकच करून घेतला डायरेक्ट आणि डिपॉझिट वगैरे दिलेलं आहे. आणि आता उद्या संक्रांत आली म्हणून, नाही तर मी उद्या शिफ्टिंग करणार होते, तर 2 दिवसांनी मी शिफ्टिंग करणार आहे. म्हणून मग आज फर्निचर पण बुक केलेलं आहे. म्हणजे 40,000चंच फर्निचर पण झालेलं आहे, कारण मी तिकडून येताना फर्निचर वगैरे आणलं नव्हतं त्याच्यामुळं. तर चला, आज संक्रांतीचं गिफ्ट दिलं गणेशजीने मला, पाय गिफ्ट दिलं मला त्यांनी. पाण्याचा प्रॉब्लेम आणि त्याच्यानंतर गणेशजीचा हा हाल, त्याच्यामुळे हा फ्लॅट मी सोडत आहे आणि लवकरच आपण नवीन फ्लॅटमध्ये जाणार आहे. मस्तपैकी फर्निचर वगैरे बुक झालेलं आहे, परंतु गणेशजीचा हे हाल पाहून खरंच खूप वाईट वाटते की कसं आहे, त्याचा त्रास त्यालाच माहिती असतो, आपण फक्त बोलू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.